गुड मॉर्निंग फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आणि आता सकाळ झालेली आहे, हा बघा सूर्योदय झालेला आहे मागे। आणि रात्री आमच्याकडे खूप पाऊस पडला, तुम्ही बघू शकता। म्हणजे हे बघा, ही सगळी जमीन ओली झाली, हे बघा, हे बघा, ही सगळी जमीन ओली झाली। खूपच पाऊस पडला आमच्याकडे रात्री। आता मार्च महिन्यामध्ये पाऊस पडायला लागला, मे महिन्यामध्ये काय जून महिन्यामध्ये पडतोय की नाही आपल्याला माहिती नाही, पण आताच पाऊस पडायला लागला आमच्याकडे। खूप पाऊस पडतोय वाडी तालुक्यामध्ये, बहुतेक सगळीकडे। ही बघा, ही मागची जमीन बघा, ही सगळीकडे ओली झाली बघा। रात्री पूर गेले एवढा पाऊस पडला, खूपच पाऊस पडला आहे। आणि आज आहे शुक्रवार, मला आज सुट्टी आहे। आज कुठेतरी जाऊयात आपण फिरायला। असंच व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, खूपच मजा येईल। ओके, चला तर मग। आणि वेलकम मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आता तुम्ही बघू शकता आजूबाजूचा नजारा बघा आमच्याकडूनचा, हे वैल बघा। याच्यामध्ये पण रात्री खूप पाऊस पडला आहे। आणि हे पलाटावरचा दादूस आहे, याला मी जाम मानतो, भारत दादा। आता तो रामे दादा आहे, तो मी येत नाही कॅमेऱ्यामध्ये, त्याला त्याच्याकडे पण जरा कर असा। तर आपण बघूयात, आपण विचारूया रात्री कसा पाऊस पडला काय नाही। आता जवळ दादूस, काय रात्री कसा पाऊस पडला काय नाही सांग। रात्रीचा मौसम एवढा खराब होता की अचानकपणे कमसे कम 7-7:30च्या दरम्यानमध्ये विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस। काही आम्हाला सुचत नव्हतं काय करावं काय ठेवावं। अशा धुंदीमध्ये आम्हाला कुठं जायला सुद्धा भेटलं नाही, घरामध्येच बसून राहिलो होतो। कमसे कम रात्री 12 वाजेपर्यंत पाऊस चालू होता। दादू, तुझा काय बोलायचं आहे, तुझं काय म्हणणं आहे? हा, रात्री पावसाबद्दल काय तो लावतो थोडासा, त्याला बोलायला सांगितलं तो करतो का, मी बोलत नाही। ठीक आहे, आता तुम्ही बघू शकता, म्हणजे इकडे ही सगळी ओली जागा आहे। रात्री खूपच पाऊस पडला इकडे आमच्याकडं, ही पलाटावरची जागा। आज इकडून आम्ही चाललो होतो, मग त्याच्या अगोदर जरा थोडंसं काहीतरी करावं म्हणून इकडे आलो, फिरलो। तर इथे दादूच दिसला, त्याची मुलाखत घेतली। पण रात्री पण खूप विजा चमकत होत्या। आता मार्च महिन्यामध्ये जर पाऊस पडतो तर जूनमध्ये पडेल का नाही सांगू शकत नाही आपण, पण तरी पण आलोय, खूप छान वाटलं मला। असंच फिरायचं होतं पलाटावर, तर ही एरिया बघून ना चाललो आपण। तर चला पुन्हा जाऊयात आपण। आणि गाईज, आपला इथला इंटरव्ह्यू झालेला आहे, हे बघा तुम्ही मागे बघू शकता, मग असा इंटरव्ह्यू। तर आता आम्ही दोघेजण, हा माझा मित्र, आम्ही आता चाललो आहे आपण पुन्हा आपण गावाकडे जाऊया। बघता तुम्ही जमीन सगळी ओली झाली, रात्री पाऊस पडला याच्यानेच मी इकडे आलो होतो। काय एक्साइटमेंट होती का थोडीशी, का पाऊस पडला तर बघायला चला पलाटावर कसं आहे ते ओल बिओल बघू शकता। याच्यामध्ये तुम्ही पाणी साचलं तिकडे। तर चला मग भेटूयात पुढे। आणि मित्रांनो, आपण आलेले आहेत आमच्या खडी मशीन, क्रशर मशीन आहे आमच्या बुधावलीची, तिथे आलेले आहेत। इथे का आलेले आहेत आपण, तर इथे माझा मित्र काम करतो, तो बघा तिकडे दिसतोय का नाही तुम्हाला। आपण तिथे जवळ जाऊयात, तुम्हाला दाखवतो जवळ जाऊन। तर तिथे आज आलेले आहेत, चला आपण तिथे जाऊयात। ओके, ते बघा मित्रांनो तिथे काम करतात, तो संतोष भाऊ आहे, जो तुम्हाला भागीरथी ब्लॉगमध्ये दिसला असेल, वर आहे तो टोपीवाला। आणि हा खाली एकदा हाय कर वर्षा, हा तो बघा, तो खालचा माझा मित्र आहे। ओके, तर ते ग्रीस लावायला चालू आहे त्यांचा, आज सुट्टीचा दिवस आहे। आणि या बघू शकता मित्रांनो, हे पाणी साचलेलं आहे बघा, हे बघा, हे पाणी साचलं आहे। हे पाणी रात्रीच्या पावसामध्ये साचलेलं आहे। आणि इकडे सगळीकडे बघाल तुम्ही, हे बघा, हे क्रशर मशीनचा एरिया आहे आमच्याकडचा, हा बघा। सगळीकडं म्हणजे सगळीकडं असं पाणी साचलं आहे, सगळीकडंच पाणी साचलं आहे, हो सगळीकडं ओला आहे। रात्री पडलेला पाऊस आमच्याकडं मित्रांनो, खूप पाऊस पडला आहे, हा बघा। तर हे बघा मित्रांनो, हे बघा, हायड्रोलिक कंपनी असं ग्रीस मारलं जातं। हे बघा, जॉईंटवर असं याच पद्धतीने ग्रीस मारलं जातं क्रशर मशीनला। तर यांचं काम चालू आहे। हा माझा मित्र आणि हा संतोष, तुम्हाला दाखवला होता आम्ही भागीरथी ब्लॉगवर। तर हे असं काम करायला लागलं। आता मशीन बंद आहेत आज, कारण आज शुक्रवार आहे, तर सगळ्या मशीन बंद आहेत। हे बघू शकता तुम्ही, ते बघा, ते काका चाललेत, तो ऑलरेडी काम तिकडचं झालेलं आहे। आता इथलं थोडंसं काम बाकी होतं, तर ते आता मारायला सुरुवात आहे बघा। इकडचं काम झालेलं आहे अशा रीतीने, तर टाईट झालेला, डन झाला बाबा, डन झाला काम। ओके, त्या साईडचं काम बाकी, चला आता त्या साईडला बघू। आणि बघा मित्रांनो, हे बघा, आता या साईडला चालू झालं आहे हायड्रोलिक कंपनी। असं ग्रीस मारलं जाते, बटाटा ग्रीस, हे बघा। आणि बघा मित्रांनो,
असा ग्रीस मारायला लागतंय, इथं पाय ठेवायला लागतो. आपल्याला काय माहित नाही, आपण कधी काम केला ग्रीसचा. बघा असा ग्रीस मारायला लागतो. अरे तिथून खाली ग्रीस भरला जाईल त्याच्यावर ग्रीस मारता येईल. इकडे बघ, स्माइल प्लीज. हा बघा इथंच ग्रीस, संतोष धोनी ग्रीस मारायला लावलाय. कामात तसंच ते खूप टाईट येतो तो पंप मित्रांनो, खूपच जड येतो, साधा सुद्धा नाही, खूप दम लावायला लागतो. तुम्ही कधी सायकलीचा पंप मारला असेल ना, तर त्या पंपचे म्हणजे एकदम जेव्हा जड जातो ना, त्या टाईपचा पंप येतो तो मारायला जास्त. हे बघा असं मशीन जेव्हा बंद असते ज्या दिवशी, त्या दिवशी असा ग्रीस मारण्याचं हे काम असतं चालू, आणि असं ग्रीस मारायला लागते. आणि मित्रांनो आता थोडीशी माहिती तुम्हाला आमच्या इकडच्या मशीनची, क्रशर मशीनची माहिती तुम्हाला भाऊ देणार आहे. तर तुम्हाला जे पण काही साधे काम करणार असतील त्यांना ही माहिती एकदम उपयोगी पडेल. यांनी खूप वर्ष काम केलेलं आहे इथे. तर चला तुम्हाला माहिती दाखवतो वर. चला वर. बोल्डर आहे, बोल्डर टाकतो तो, आणि 4 नंबर होतो, 4 नंबर जातो. बघा या पट्ट्याला जातो 4 नंबर. 24 बार आहे ती. 4 नंबर म्हणजे काय भाऊ? 4 नंबर म्हणजे एक पिसलेला दगड ना? छोटा आहे एकदम. हा छोटा एकदम दगड टाकून छोटासा एवढा होतो. हा हा. आणि 24 बारामध्ये जातो. हा हा त्याच मशीन मध्ये. 12 बारीक 1 नंबर 2 नंबर होतो. हा ते पट्ट्यावरून तिकडे जातो. या पट्ट्यावरून तिकडे जातो. आणि ते वरती जाली आहे. हा जालीतून गाळ्यात पडतो. गाळ्यातून VSI मध्ये तिकडे त्या मशीनवर आपण मगाशी तिकडे हाफ ग्रेसिंग करीत होतो तिकडे. हा झाली इथली माहिती. आता पुढे जाऊयात आपण. चला मित्रांनो आता बघूयात आपण पुढे. काका काहीतरी ग्रीस का काय हे करायला लागलेत. चला बघूयात काय करायला लावलंय. आजचा ऑफ डे आहे त्यांचा. आज फ्रायडे त्यांची सुट्टी असते, मशीन बंद असते. तुम्ही काय करायला लावलं काका सांगा जरा, आमच्या व्ह्यूवर आहे ना. ग्रीस मारायला लावलं. ग्रीस मारायला लावलं काकांनी. तर कुठे ग्रीस मारता तुम्ही? वर. हां हे बघा हे असं आहे का, त्याच्यामध्ये ग्रीस भरायचं असते आणि हे ग्रीस ते मारतील वर, मशीनमध्ये मारतील. तर हे काळं ग्रीस आहे ते मशीनमध्ये मारतात. भरायला लागते. हातात ग्लव्स भरला त्यांनी. हां हाताने असं भरायला लागते. एकदम पूर्ण पॅक भरला का त्याच्यावर हे लावलं जाईल हातामध्ये. हे या टाईपने. आणि हे तयार झालेलं आहे आता ग्रीस मारण्यासाठी. ते बघा मित्रांनो ते काकांनी भरलेला मगाचा पंप ग्रीसचा, तो तिथं मारतील ग्रीस. ओके इथून 24 बारातून इथून जातो हे पट्ट्यावरून. इकडून मधून हा बघा हे गाळे आहेत. हे गाळे या पट्ट्यातून हा माल बारीक होऊन ना इकडे येतं. VSI म्हणजे ही मशीन आहे. ही मशीन बघा. ही या मशीन मध्ये काय काम होते भाऊ? क्रशर बनते. हां हां हा बघा हा माल एकदम छोटा ऊन माल पडतो. आता पाऊस पडलाय, थोडा ओला माल आहे त्याच्या कारण तुम्हाला एकदम हे नाही बघायला भेटत. पण हा बघा एकदम, हा बघा एकदम छोटा माल आहे. रेती माल आहे, रेती टाईप. तर त्याची प्रोसेसिंग कुठे चालू होते ती बघा. ते शेवटला तुम्हाला दाखवलं मगाशी, तिकडे होतो आम्ही. तिथून त्याची प्रोसेसिंग चालू होता. हे बघा हे सगळे पट्टे आहेत. हे असं येता शेवटला इथून या पट्ट्यावरून ना माल असा एकदम छोटा माल होऊन पडतो खाली. हा बघा माल म्हणजे पावडर होऊन पडते. ठीक आहे.
तर अशा रीतीने त्यांचं काम इथपर्यंत शेवटपर्यंत चालतं. ओके, तर चला मित्रांनो, इथलं काम आपलं झालेलं आहे. सगळे तुम्हाला मशीनची माहिती थोडक्यात आम्ही दाखवलेली आहे इथे. तर आम्ही सगळेजण आता चाललेले आहेत. चला आता बघू पुढे काय करायचं काय नाही. आता घरी जायचं काय करायचं. आणि दिस इज माय फ्रेंड, कधीच आलेला नाही माझ्या याच्यामध्ये, आज पहिल्यांदा आपल्या व्हिडिओमध्ये येतो. आणि हा रोशन, ह्या सगळ्या आपल्याच गाड्या लागलेल्या आहेत. तर चला बघूयात काय होते पुढे. बाय बाय. आणि फायनली मित्रांनो आपण घरी आलेले आहेत. अशा रीतीने आपली व्हिडिओ इथेच कंप्लीट करतोय मी. आणि असेच आपल्या चॅनलवर बनवून राहा, आपल्या मागे सपोर्ट ठेवा मित्रांनो. नवीन व्हिडिओ आता एकदम चांगली खूप छान व्हिडिओ आता तुमच्यासाठी पुन्हा येणार आहे आपली, त्याच्यामुळं असेच बनवून राहा आपल्या चॅनलवर. ओके, टाटा, टेक केअर.